नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पंजाबी स्टाईल तरीवाले आलू मटर ही रेसिपी। चला तर रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 2 टोमॅटो उकडवून त्याची टोमॅटो प्युरी केलेली आहे। त्यानंतर उकडलेले मटार घेतलेले आहेत, 2 कच्चे बटाटे, त्यानंतर 1 कांदा असा बारीक चिरून घेतला आहे, 1 चमचा बेसन पीठ, 2 चमचे तूप घेतला आहे, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आलं लसूण पेस्ट, लाल सुकी मिरची आणि दालचिनी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ घेतला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी बाउल घेतलेला आहे, बाउल मध्ये आपण आता बेसन पीठ आहे ते घालायचं आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, लाल तिखट मसाला आहे तो घालणार आहोत, त्यानंतर याच्यामध्ये धणे पावडर आहे ती घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत। असं मिक्स करायचं आहे। आपली मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे, आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर इकडे मी कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये बटाटे आहेत ते तळून घेणार आहोत। इकडे मी बटाट्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आपण आता हे बटाटे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। मस्तपैकी असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला बटाटे आहेत ते तळून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी असा बटाट्यांना कलर येत आहे सोनेरी। बघू शकता आपले बटाटे आहेत ते तळून झालेले आहेत। त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, फ्राय पॅन मध्ये आपण आता तूप घालायचं आहे। तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे, आपण आता याच्यामध्ये लाल सुकी मिरची आणि दालचिनी घालणार आहोत, त्यानंतर जिरं घालायचं आहे, 1 कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला व चांगलं परतवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। कांद्याला थोडा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा, असं परतवून घ्यायचं आहे। कांदा आपला परतवून झालेला आहे, आपण आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे, त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली व चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। आपलं परतवून झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जी मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। मसाले चांगले भाजू द्यायचे आहेत। मसाले आपले चांगले भाजून झालेले आहेत। आपण आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी आहे ती घालायची आहे व थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आहे तो लवकर शिजून जाईल। ऑलरेडी टोमॅटो आपण शिजूनच घेतलेला आहे। आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। असं ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे। बघू शकता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या। आपण आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे व चांगलं मस्तपैकी अशी ग्रेव्हीला उकळी काढायची आहे एक, बघू शकता। मस्तपैकी अशी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे व परत आपण थोडं 1 ते 2 मिनिटं परतवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत
मटार घालायचे आहेत व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व परत परतवून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं परत गरम पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. मिश्रणाला आपण आता एक उकळी काढणार आहोत आणि शिजू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी अशी तर्री सुद्धा आलेली आहे. आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले पंजाबी स्टाईल तर्रीवाले आलू मटर तयार झालेले आहेत. तुम्ही हे मस्तपैकी असे गरमागरम पुरी बरोबर खाऊ शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.